पुण्याहून वाशिमला बदली झालेल्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या कारवर कारवाई करण्यासाठी पोलीस त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते। त्यावेळी त्यांची आई मनोरमा खेडकर माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर धावून आल्या। मनोरमा खेडकर यांच्या हातात असलेल्या क्लचरने त्यांनी कॅमेऱ्याच्या लेन्सवर मारण्याचाही प्रयत्न केला। मी आता पुण्यातल्या बाणेर परिसरामध्ये आहे। बाणेर परिसरामध्ये खेडकर यांचा हा बंगला आहे। आपण बघतोय की ओमदीप नावाचा हा बंगला, या बंगल्यामध्ये इतक्या आलिशान पद्धतीची सगळ्या सोयी सुविधा आहेत। प्रशस्त असा हा बंगला आहे। ज्या पूजा खेडकर यांनी नॉन क्रिमिलियर वापरलं, म्हणजे 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे असं UPSCला सांगितलं, त्यांचं उत्पन्न नेमकं किती, त्यांची माया किती हे या बंगल्यावरून स्पष्ट होतंय। आणि अशा पद्धतीनं या भव्य अशा बंगल्यामध्ये वेगवेगळ्या आलिशान गाड्या ज्या आहेत त्या देखील आपल्याला बघायला मिळतात। ज्या ऑडी गाडीवरती दिवा बसवला गेला होता, ती ऑडी गाडी देखील याच बंगल्यात आपल्याला झाकून ठेवण्यात आल्याचं बघायला मिळतं। याच गाडीवरती आता पुणे पोलिसांकडून जो दिवा बसवला गेला होता खेडकर यांनी, त्या निमित्तानं कारवाई देखील होणार असल्याची माहिती मिळते। इतकंच नाही तर हीच ती ऑडी गाडी आहे ज्याच्यावरती महाराष्ट्र शासन असा बोर्ड देखील लावण्यात आलेला होता, जे खरं म्हणजे नियमात बसत नाही। पूजा खेडकर यांनी जी गाडी वापरली, ज्या गाडीवरती दिवा लावण्यात आलेला होता, महाराष्ट्र शासन असं लिहिलं होतं, त्याच गाडीवरती अशा पद्धतीनं नियमबाह्य प्रकारे का दिवा लावला गेला या संबंधानं पूजा खेडकर यांची चौकशी होणार आहे। आपण जर हा सगळा बंगला बघितला तर नॅशनल सोसायटी जी बाणेर परिसरामध्ये आहे, नॅशनल हाऊसिंग सोसायटी, या सोसायटीमध्ये भव्य असा ओमदीप नावाचा खेडकर यांचा बंगला आहे। पूजा याच ठिकाणी वास्तव्याला होता, त्यांची आता बदली झालेली आहे, त्या वाशिममध्ये रुजू देखील झालेली आहेत। मात्र आपण जर बघितलं तर प्रशस्त असा हा बंगला आहे आणि बाणेर रोडवर अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी प्रशस्त अशा जागेत त्यांचा हा बंगला, आणि आपण अंदाज जर लावला तर कोट्यावधी रुपयांची या बंगल्याचीच किंमत आहे। वेगवेगळ्या गाड्या ज्या आहेत त्या देखील आपल्याला बंगल्यात बघायला मिळतात। आपण ऑडी गाडी तर बघितलीच, पण त्या ऑडी गाडीच्या सोबतच आणखी काही 4 चाकी वाहनं जी आहेत ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात, आणि या वाहनांचा वापर देखील खेडकर यांच्याकडून केला जात होता। असे 4 ते 5 वाहनं आहेत जे आपल्याला या बंगल्यामध्ये पार्क केल्याचं बघायला मिळतंय। खरं म्हणजे खेडकर सध्या वाशिममध्ये रुजू जरी झालेले असल्या तरी त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या वाढत जाताना आपल्याला बघायला मिळतात। खेडकर यांच्यावरती वाहन नियमांचा जो भंग केलेला आहे, अवैध पद्धतीनं नियमात नसताना देखील जो अंबर दिवा जो आहे तो गाडीवर लावलेला होता, त्या अनुषंगानं पुणे पोलिसांकडून कारवाई केली जाणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे।